नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आज राजकोट किल्ला परिसरात मोठा राडा झाला। येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मंत्री नारायण राणेंचे कार्यकर्ते भिडले, त्यामुळे दगडफेक आणि धक्काबुक्कीची घटना घडल्या। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रस्ता मालवणमध्येच अडवण्यात आला। यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली आहे। मोदी शहांच्या दलालीने मालवणमध्ये आमचा रस्ता अडवला। महायुतीच्या सरकारमध्ये मोठे घोटाळे होत आहे। स्मारकांच्या कामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना याआधी कधीच घडली नाही। आता पुतळ्यासाठी पुन्हा टेंडर काढणार, त्यातही घोटाळा करणार, असा कठोर शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। येत्या रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली आहे। ठाकरे आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांतील वादानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठवला। शिवरायांचा पुतळा कोसळण्यासारखी घटना याआधी कधीच घडली नाही। मोर्चात मोदी शहांचे दलाल रस्ता अडवून बसले होते। स्मारकांच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा झाला आहे। आता पुतळा उभारण्याचं टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार आहे। मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केलं ते देखील संतापजनकच आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आता या सगळ्या प्रकरणाच्या निषेधार्थ येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। हुतात्मा स्मारक ते इंडिया गेट असा हा मोर्चा राहील। या मोर्चात तिन्ही पक्षातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।